आपण आज इतिहासचा 8वा धडा पर्यटन आणि इतिहास सुरू करत आहे. आपले याच्या आधी 7 धडे पूर्ण झाले आहेत. तर आजपासून आपण धडा क्रमांक 8 पर्यटन आणि इतिहास त्याच्यातला भाग 1 पाहणार आहे. पर्यटनाची परंपरा. तर आपल्या देशात पर्यटनाची प्राचीन काळापासून परंपरा आहे. प्राचीन काळापासून लोक वेगवेगळ्या कारणासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येतात. पर्यटन म्हणजे दूरच्या स्थळांना भेट देणे, पण एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून. मग तीर्थक्षेत्रांना भेट देत होते लोक पूर्वीच्या काळी, प्राचीन काळात त्याच्यासाठी जात होते. स्थानिक जत्रा यात्रांना जात होते. त्याच पद्धतीने विद्यार्थी विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे आणि व्यापार करण्यासाठी व्यापारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते. या सगळ्या उदाहरणाहून असं लक्षात येते की फार पूर्वीपासून, प्राचीन काळापासून माणसाला फिरण्याची आवड होती. आता गौतम बुद्ध. बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचा उल्लेख आहे. म्हणजे लोकांना उद्बोधन करायचं, प्रबोधन करायचं असा उल्लेख आहे. आता बौद्ध धर्मातले जे अष्टांग मार्ग आहेत त्याचा प्रचार करण्यासाठी, लोकांना दुःखातून बाहेर कसं काढायचं याचा प्रचार करण्यासाठी आणि अष्टांग मार्गाची पूर्ण ज्ञान देण्यासाठी स्वतः गौतम बुद्ध हे भारतातील अनेक प्राचीन स्थळांना त्यांनी भेटी दिल्याचा उल्लेख बौद्ध वाङ्मयात आहे. तसंच बौद्ध भिक्खू जे आहेत ते म्हणजे गौतम बुद्धांचे शिष्य, यांना देखील बौद्धांचं तत्त्वज्ञान जगभर सांगण्यासाठी, भारतभर सांगण्यासाठी सतत फिरावं लागायचं. आता इसवी सन 630मध्ये चीनी प्रवासी होता युआन शांग. हा चीनमधून भारतात आला. तो ज्ञानाचा भुकेलेला होता. त्याला एक ज्ञानी गुरु हवा होता, म्हणून तो भारतभर फिरला आणि त्याने ज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याला आलेले अनुभव त्याने लिहून ठेवले. आता मध्ययुगात भारत भ्रमण करणारे अनेक संत भारतातले आहेत. जसं संत नामदेव आहे, त्याचबरोबर संत एकनाथ आहे, त्याचबरोबर गुरु नानक देव आहे, त्याचबरोबर रामदास स्वामी आहे. यांनी देखील पूर्ण भारत भ्रमण केलं आणि आपले जे ज्ञान आहे, आपली जी शिकवण आहे ती लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. आता पर्यटन म्हणजे काय तर त्याची व्याख्या बघा. आता तर दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. आता पर्यटन याचा अर्थ दूरच्या स्थळांना भेट देण्यासाठी जायचं, पण त्याच्यात एक महत्त्वाची बाब कोणती आहे तर विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून जायचं. विशिष्ट हेतू पाहिजे असतो की उदाहरणार्थ आता मला एखादं ठिकाण बघायचं आहे किंवा मला एखाद्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जायचं आहे, ते झाला तुमचा विशिष्ट हेतू. म्हणजे उदाहरणार्थ एखादा किल्ला बघायला तुम्ही जाणार आहात, म्हणजे किल्ला मला बघायला जायचं आहे हे विशिष्ट हेतू ठेवून तुम्ही गेलात. किंवा एखादं सांस्कृतिक ठिकाण बघायला जायचं आहे किंवा एखादं भौगोलिक ठिकाण बघायला जायचं आहे, त्याला आपण म्हणतो पर्यटन. पण कामाच्या निमित्ताने तुम्ही कामाच्या निमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जात असाल तर ते पर्यटन होत नाही. म्हणजे पर्यटनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते, ते म्हणजे विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवावा लागतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जावं लागते, ते पर्यटन. आता अशी अनेक उदाहरणं आहेत जगाच्या पाठीवरची. ती उदाहरणं कोणती तर पहिला आहे थॉमस कुक नावाचा एक युरोप खंडात होऊन गेलेला व्यक्ती आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने 600 लोकांची त्याने लिस्टर ते ला फबेरो अशी रेल्वे सहल आयोजित केली आणि पूर्व युरोपची ती भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे त्याने घडवून आणली. म्हणजे पूर्ण युरोपला त्याने फेरा मारला आहे. आणि कुकनेच पर्यटन तिकीट विकण्याची एजन्सी व्यवसाय सुरू केला, ज्याच्यातून आधुनिक पर्यटन युगाला जगाच्या पाठीवर सुरुवात झालेली दिसून येते. ह्या झाला थॉमस कुक याची माहिती. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रवासी याची माहिती आपण बघणार आहे, ती आहे बेंजामिन ट्युडेला. हा बेंजामिन ट्युडेला हा जो प्रवासी होता, हा जो व्यक्ती होता, हा जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून
ओळखला जातो, प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म स्पेनमध्ये झाला होता. 1159 ते 1173 या दरम्यान त्याने अनेक शहरांना भेटी दिल्या होत्या. फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस, सिरिया, अरबस्थान, इजिप्त, इराक, पर्शिया म्हणजे आजचा इराण, भारत, चीन अशा अनेक देशांना याने भेटी दिल्या. आणि आपल्या भेटीच्या दरम्यान त्याला आलेले अनुभव त्याने लिहून ठेवले. त्याची ती दैनंदिनी होती, ज्याला आपण डायरी म्हणतो. आणि असा हा तो प्रवासी होता. याने असा या पद्धतीने वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास केला. आणि कालखंड प्रवासाचा होता 1159 ते 1173. या कालखंडामध्ये एवढा देश हा बेंजामिन टुडेला फिरला. आणि त्याने आपल्या प्रवासादरम्यान अनुभव दैनंदिनीमध्ये लिहिलेत. आणि ही दैनंदिनी इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे आज. नंतरचा आहे मार्को पोलो. हा मार्को पोलो 13व्या शतकातील इटालियन प्रवासी होता. आशिया खंड, विशेषतः चीन याची ओळख याने युरोपला करून दिली. आणि हा मार्को पोलो याने विशेष करून चीनमध्ये 17 वर्ष राहिला होता. आणि चीनमध्ये राहिल्यामुळे त्याला आशियातील निसर्ग, समाज जीवन, सांस्कृतिक जीवन, व्यापार याची ओळख त्याने जगाला करून दिली. आणि वाहतूक यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद आणि व्यापार सुरू झाला. म्हणजे युरोप खंडाचा संबंध आशिया खंडाशी आला. कोणामुळे? मार्को पोलोमुळे. म्हणजे मार्को पोलोनेच याच्या पूर्ण माहितीमुळेच विशेषतः युरोप खंडाला चीन आणि आशिया खंडाची माहिती मिळालेली दिसून येते. हा आहे मार्को पोलो. असा होता हा इटालियन एक प्रवासी. त्याच्यानंतर इब्न बतूता. हा इस्लामी जगाची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा 14व्या शतकातील प्रवासी होता इब्न बतूता. तो पूर्ण इस्लाम धर्माच्या देशामध्ये तो फिरला. एकाच रस्त्याने दोनदा प्रवास करायचा नाही हे त्याचे धोरण होते. आणि मध्ययुगातील इतिहास आणि समाज जीवन समजण्यासाठी इब्न बतूता याने जे लेखन केले ते उपयुक्त ठरते. म्हणजे मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर इब्न बतूता याचं लेखन, याचं प्रवास वर्णन खूप उपयुक्त ठरते. कारण याने पूर्ण इस्लाम धर्मीय देशाची सफर केली. त्यानंतर आहे गेरहार्ड मर्केटर. 16व्या शतकातील गेरहार्ड मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनविणारा नकाशा याचं आरेखन करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि याने जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनविण्याचा नकाशाचं आरेखन केलं. त्यामुळे युरोप खंडातील शोध मोहिमा ज्या होत्या, जे वेगवेगळे शोध लागले, ते या शोध मोहिमांना यश मिळण्यात आलं आणि शोध मोहिमांना गती मिळाली. त्यानंतर आहे भारतातील विष्णू भट गोडसे. तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये फार पूर्वीपासून आहे. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लोक तीर्थयात्रेला जायचे भारतात, ते देखील पायी जायचे पूर्वीपासून. आणि वाहतुकीच्या त्यावेळेस सुविधा नव्हत्या. मग महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तिथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णू भट गोडसे यांनी लिहून ठेवले आहे. आता यांनी हे वर्णन ज्या पुस्तकात लिहिले त्या पुस्तकाचं नाव आहे माझा प्रवास. हे त्यांच्या प्रवास वर्णनाचे पुस्तक आहे. माझा प्रवास या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे विष्णू भटांनी हा प्रवास कधी केला तर 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात त्यांनी तो प्रवास केला आहे. म्हणजे 1857चा उठाव सुरू होता, युद्ध सुरू होते, लढाया सुरू होत्या, त्या काळात पायी प्रवास या व्यक्तीने केला. आणि त्या प्रवासाची, त्या 1857च्या उठावाचे ते साक्षीदार होते. आणि स्वातंत्र्य संग्रामातील अनेक गोष्टींचे
प्रत्यक्ष साक्षीदार ते होते. त्यामुळे या स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला त्यांच्या माझा प्रवास या पुस्तकातून कळते. शेवटी विष्णू भट गोडसे की ज्यांनी 1857च्या काळामध्ये प्रवास केला होता. तर पर्यटन व्यवसाय हा स्थानिक प्रकारचा असू शकतो. पर्यटन व्यवसाय आंतरराज्यीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. पर्यटन व्यवसाय स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकारचा असतो. स्थानिक म्हणजे आपल्या स्थानिक पातळीवर, आंतरराज्यीय म्हणजे राज्यातल्या राज्यात, राष्ट्रीय म्हणजे देशातल्या देशात, आंतरराष्ट्रीय म्हणजे आपल्या देशाच्या सीमा ओलांडून. म्हणजे आज पर्यटन व्यवसायाला महत्त्वाचं स्थान आपल्याला पाहायला मिळते. तर पर्यटनाचे काही प्रकार आहेत आता, जसं उदाहरणार्थ स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन, त्याच्यानंतर ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन आणि नैमित्तिक पर्यटन हे पर्यटनाचे प्रकार आहेत. या पर्यटनाच्या प्रकाराची आता माहिती घेऊयात. नंबर 1, स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन. हा प्रवास सुलभ असतो, सोपा असतो, कारण तो देशातल्या देशात असतो. त्यामुळे भाषा, चलन, कागदपत्र याचा फारसा अडथळा या पर्यटनाच्या प्रकारामध्ये येत नाही, कारण आपल्या देशातल्या देशात तो असतो. स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन आहे, त्याच्यामुळे भाषा आपली राहणार आहे. चलन कोणत्याही प्रकारचं बदलवण्याची गरज पडत नाही आणि कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देण्याचा अडथळा येत नाही. म्हणून स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन हा प्रवास अतिशय सुलभ असतो. आणि एवढंच नाही तर आपल्या वेळेनुसार या पर्यटनाचं नियोजन आपल्याला करता येते. आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण या प्रकारच्या पर्यटनाचं नियोजन करू शकतो आणि त्यामुळे हा पर्यटनाचा प्रकार अतिशय सुलभ आणि सोपा असतो, कारण तो देशातल्या देशात असतो. त्यामुळे भाषा, चलन, कागदपत्र यांचा फारसा अडथळा आपल्याला जाणवत नाही. म्हणून महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे तो. आणि आपल्याला उपलब्ध जेव्हा वेळ असतो त्या वेळेप्रमाणे आपण आपल्या पर्यटनाचं नियोजन करू शकतो आणि आपल्या वेळेनुसार आपण पर्यटनासाठी योग्य ती साधने निवडू शकतो. आंतरराष्ट्रीय पर्यटन, जहाज, रेल्वे, विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन आज सोपं झालेलं दिसते. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात आपण जेव्हा पर्यटनाला जातो तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणतात. आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी आज वेगवेगळे मार्ग आहेत. जहाजांमुळे समुद्र किनाऱ्यावरचे देश एकमेकांना जोडल्या गेले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जहाजाच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी जाऊ शकतो. रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला आहे आज. म्हणजे युरोप खंडामध्ये रेल्वेच्या माध्यमातून देश जोडले गेले आहे. विमान मार्गाने तर संपूर्ण जगत जवळ आल्याचं आपल्याला दिसून येते. विमान मार्गाने जगत जवळ आला आहे, कारण विमान मार्ग हा जलद मार्ग म्हणून ओळखला जातो. आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये हे 3 घटक महत्त्वाचे आहेत. आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या आज वाढलेली दिसते आपल्याला, कारण आर्थिक उदारीकरण आहे. कोणी कुठेही जाऊ शकतो, कोणी कुठेही भ्रमण करू शकतो, कारण आपण जागतिकीकरण, उदारीकरण या धोरणांचा स्वीकार केला आहे. आता आंतरराष्ट्रीय पर्यटनाला लोक कशाला जातात, तर अभ्यास करण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून किंवा
स्थल दर्शन, एखादं ठिकाण बघण्यासाठी. काही जणांची व्यावसायिक कामे असतात, बैठका असतात. त्याचबरोबर काही जणांच्या चित्रपटांचे चित्रीकरण असते. यासारख्या कामांसाठी देश विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण आज वाढलेलं आपल्याला दिसून येते. हे आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन. तर ऐतिहासिक पर्यटन नंतरचा पर्यटनाचा प्रकार. आता ऐतिहासिक पर्यटन म्हटलं की किल्ले त्याच्यानंतर लेण्या यांचा समावेश होतो. मग लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलीचे आयोजन केले जाते. आता महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी महाराज, तर शिवाजी महाराजांशी संबंधित असणारे अनेक किल्ले आज महाराष्ट्रामध्ये आहेत. या किल्ल्यांना भेटी देणे आणि या किल्ल्यांना भेटी देणे यासाठी एक दुर्ग अभ्यासक आहेत, गोपाळ निळकंठ दांडेकर. हे दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असतात. दुर्ग भ्रमण यात्रा हे नेहमी आयोजित करत असतात, कारण यांना संपूर्ण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा अभ्यास आहे. आणि भारताचा जर विचार केला तर भारतीय पातळीवर राजस्थानमधले किल्ले, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम, तसंच 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील संबंधित स्थळे अशी ही ऐतिहासिक ठिकाणे सहलीसाठी आयोजित केली जातात. हे आश्रम आहे. मग महात्मा गांधी किंवा आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम हा देखील ऐतिहासिक पर्यटनाचा एक भाग आहे. भौगोलिक पर्यटन, यात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. उदाहरणार्थ अभयारण्य. भौगोलिक म्हटलं की अभयारण्य आलं, पर्वतरांगा आल्या, समुद्रकिनारे आले, सरोवरं आलीत. तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंडमध्ये आहे हे ठिकाण. आता या भागाचं निरीक्षण करण्यासाठी, इथली रम्यता बघण्यासाठी अनेक पर्यटक इथं भेटी देतात. समुद्रकिनारे आहेत, समुद्रकिनाऱ्याला अनेक पर्यटक भेटी देतात. त्याच्यानंतर लोणारचं सरोवर आहे, बुलढाणा जिल्ह्यामधलं आहे, उल्कापाताने तयार झालेलं सरोवर आहे. हे बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. आता निघोज येथील रांजण खळगे आहेत की जे नदीपात्रामध्ये तयार होतात. हे रांजण खळगे यांचं निरीक्षण करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. अहमदनगर जिल्ह्यातील निघोज या ठिकाणी असणाऱ्या कुकडी नदीवर असे रांजण खळगे बघायला मिळतात. आरोग्य पर्यटन नंतरचा पर्यटनाचा प्रकार आहे. आता भारतातील वैद्यकीय ज्या सेवा आहेत, ज्या सुविधा आहेत, त्या पाश्चिमात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत असं ते लोक म्हणतात. की भारतातील वैद्यकीय सेवा सुविधा इतर देशांपेक्षा स्वस्त आहे आणि विशेष करून ते दर्जेदार आहेत. म्हणून अनेक विदेशी पर्यटक भारताला भेटी देण्यासाठी आपल्या देशामध्ये येतात. आणि त्याचबरोबर भारतात मुबलक सूर्यप्रकाशही उपलब्ध असतो. आणि सूर्यप्रकाश हा आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे की जो इतर देशांमध्ये एवढा मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश नाही. म्हणून अनेक विदेशी पर्यटक भारतामध्ये पर्यटनासाठी आपल्याला येताना दिसत आहेत किंवा दिसतात, कारण मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध आहे भारतामध्ये. तसंच अजून महत्त्वाचे घटक म्हणजे आयुर्वेद आणि मग योग शिक्षण, आयुर्वेद यांच्या उपचारासाठी अनेक परदेशी पर्यटक भारतामध्ये येताना आपल्याला दिसतात. तर हे झालं आरोग्य पर्यटनाचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आरोग्य पर्यटन झाल्यानंतर कृषी पर्यटन. कृषी पर्यटन आता शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आलेला दिसून येतो आहे. की जे शहरी संस्कृतीमध्ये वाढतात, कृषी जीवनाची माहिती नसते, मग अशा लोकांसाठी कृषी पर्यटन महत्त्वाचं असते. मग ते कृषी
विद्यापीठांना भेटी देतात, शेती कशी करायची, आधुनिक तंत्रज्ञान कोणतं आहे, उपकरणं कोणती याची माहिती घेतात आणि शेती करतात. मग अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठे या ठिकाणी ते भेटी देतात आणि कृषी विद्यापीठांना भेटी देऊन आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची याची माहिती घेतात आणि याची माहिती घेण्यासाठी जेव्हा ते पर्यटनाला जातात तेव्हा ते कृषी पर्यटन आहे. कारण शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी ते गेलेले असतात. हे आहे कृषी पर्यटन आणि कृषी पर्यटन देखील अलीकडच्या काळात आज महत्त्वाचं मानल्या जाते. कारण शेती व्यवसाय हा कोणत्याही देशासाठी महत्त्वाचा घटक आहे. शेती व्यवसायामध्ये जसजशी भरभराट होईल, विकास होईल, तसं तसं देशाच्या विकासाला हातभार लागतो. मग इस्रायल शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यासारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी भेट देऊ लागले आहेत. म्हणजे अनेक शेतकरी आज की जे शहरी संस्कृतीमध्ये वाढलेले असतात ते शेतकरी इस्रायलसारख्या देशाला भेट देतात. कारण इस्रायल हा देश शेती क्षेत्रात अभिनव म्हणजेच नवीन नवीन प्रयोग करतो. नवीन तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते शेती करतात. मग तशा प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याही देशात असावं म्हणून अनेक शेतकरी भेटी देतात. क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकात उदयाला आलेला महत्त्वाचा प्रकार आहे. जागतिक पातळीवर आज ऑलिम्पिक, विम्बल्डन आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि मग या स्पर्धा ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी पर्यटक किंवा ज्यांना खेळाविषयी आवड आहे असे लोक त्या ठिकाणी खेळाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी, सामने बघण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्याला क्रीडा पर्यटन म्हणतात. म्हणजे क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकात उदयाला आलेला महत्त्वाचं पर्यटन आहे. भारतीय पातळीवर हिमालयन कार रॅली आहे. महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यासारखे प्रकार आहेत. पहा आता हिमालयामध्ये कार रॅली आयोजित केली जाते कारण डोंगराळ भाग आहे. महाराष्ट्रामध्ये केसरी स्पर्धा आहे. नैमित्तिक पर्यटन, आता नैमित्तिक म्हणजे निमित्त साधून. आता 21व्या शतकात पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. उदाहरणार्थ जगभरात विविध देशातील फिल्म फेस्टिवल आहे, संमेलनं आहे, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनं आहेत. मग याचं निमित्त करून जेव्हा एखादा पर्यटक एखाद्या ठिकाणाला भेट देतो ते नैमित्तिक पर्यटन झालं. म्हणजे एक निमित्त काढून तो त्या ठिकाणी गेला आहे. मग त्याला पुस्तकं घ्यायची असतील, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यायची असेल, संमेलनाला भेट द्यायची असेल, अशा वेळेस तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. म्हणजे एक निमित्त केलं त्याने, म्हणून नैमित्तिक पर्यटन आहे. आणि पर्यटनासाठी एक महत्त्वाचं उद्देश असणं आवश्यक असतो. म्हणजे नैमित्तिक पर्यटन हा पर्यटनाचा प्रकार आहे. आता महाराष्ट्रातील साहित्य रसिकही की ज्यांना साहित्यामध्ये आवड आहे, मग असे साहित्यिक रसिक दरवर्षी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते त्याला भेटी देतात. पर्यटनाचा विकास, देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता की देशातले परदेशातले पर्यटकांचं उद्बोधन झालं पाहिजे, त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. मग त्यांना योग्य ती माहिती संपूर्ण मिळाली पाहिजे. याच्यासाठी पर्यटन व्यवसायाचा विकास होणं गरजेचं आहे. मग पर्यटन व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी काय केलं पाहिजे? तर पर्यटकांची जी वाहतूक आणि सुरक्षितता असते, प्रवासातील सुखसोयी आहेत, उत्तम दर्जाच्या निवासाची उपलब्धता आहे, निवासस्थानांची, प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोयी आहेत, या गोष्टींना पर्यटकांमध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. की पर्यटकाला उत्तम वाहतूक, सुरक्षितता, सगळ्या सुखसोयी, उत्तम दर्जाच्या निवासस्थाने उपलब्ध करून देणे हे पर्यटन व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये जे दिव्यांग पर्यटन असतात म्हणजे अपंग, त्यांच्या गरजाकडेही विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे आज. आणि ही सगळ्या सोयी सुविधा
जेव्हा पर्यटन व्यवसायामध्ये केल्या जातात तेव्हा त्या देशाचा पर्यटन व्यवसाय आपोआप भरभराटीला येतो. आणि पर्यटन व्यवसाय जर भरभराटीला आणायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशविदेशातील पर्यटकांचं उद्बोधन करणे, जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका छापायच्या. कारण एका देशातून नाही, वेगवेगळ्या देशातून पर्यटक येतात. मार्गदर्शक पुस्तिका आहे, नकाशे आहे, इतिहासविषयक पुस्तिका उपलब्ध करून द्यायच्या. पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकाला दुभाषेचे प्रशिक्षण द्यायचे. त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे, या गोष्टी त्यांना करता येईल. म्हणजे जो वाहक आहे, म्हणजे जो गाडी चालवणारा जो ड्रायव्हर आहे, जो वाहन चालवतो, जो चालक आहे, त्याला दोन्ही भाषा आल्या पाहिजे. प्रशिक्षण द्यायचं त्याला, की वेगवेगळ्या भाषेचं त्याला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. म्हणजे तो पर्यटकांना मार्गदर्शनही करू शकतो, म्हणजे वाहन चालक म्हणूनही काम करू शकतो आणि पर्यटकांना योग्य तो मार्गदर्शन करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे पर्यटन व्यवसायाचा विकास होऊ शकतो. कारण येणारे पर्यटक हे एका देशातून नाही, वेगवेगळ्या देशातून आपल्या देशामध्ये येत असतात. त्यामुळं काय होईल की जागतिक स्तरावर महत्त्वाच्या भाषांमध्ये पुस्तिका जेव्हा छापल्या जातात तेव्हा येणाऱ्या पर्यटकांना ती पुस्तिका दिल्यानंतर त्यांना भारतातील पर्यटन स्थळांची योग्य ती माहिती त्यांच्या भाषेत मिळेल. आणि वाहन चालकाला जर प्रशिक्षण दिलं दुभाषेचं तर